नमस्कार माय टू फॅमिली. तर म्हाडाची लॉटरीशिवाय घरे किमती ज्या आहेत त्या सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहेत. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. लॉटरीशिवाय म्हाडाचे घर घेण्याची संधी, प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य असा मोठा गाजावाजा करत म्हाडाने मुंबईतील 118 घरांसाठी मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध केली. परंतु घरांच्या कोट्यवधींच्या किमती पाहून सर्वसामान्यांची घोर निराशा झाली आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशा जेमतेम 30 घरांचा या योजनेत समावेश आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे म्हाडाच्या काही घरांच्या किमती तर मार्केट रेटपेक्षा जास्त असल्याने ही घरे विकली जाणार की पुन्हा धूळ खात पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 2 वेळा सोडतीत समावेश करूनही विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या घरांचा प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या योजनेत समावेश आहे. bookmyhome.mahada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. सर्वात कमी किमतीचे घर PMGP कॉलनी मानखुर्द येथे असून या घराची किंमत 31 लाख रुपये आहे. तर सर्वात महागडे घर तारदेव क्रिसेंट टॉवरमध्ये असून या घरांची किंमत 8 कोटी रुपये आहे. अर्जदाराला योजनेनुसार 1 लाख रुपयांपासून ते 6 लाख रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरावी लागणार आहे. किमती वाढण्याचं कारण काय, तर अनेक वर्ष धूळ खात पडलेल्या घरांचा देखभाल खर्च म्हणजे मेंटेनन्स जो आहे तो म्हाडाने आपल्या तिजोरीतून भरला आहे. आणि या खर्चाचा समावेश घरांच्या किमतीत करण्यात आल्यामुळे या योजनेतील घरांच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. तसेच घराच्या विक्रीसाठी 5 वर्षाची अट, म्हाडाच्या लॉटरीतील विजेत्यांना नियमानुसार 5 वर्षे घराची विक्री करता येत नाही. त्याचप्रमाणे प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील विजेत्यांनाही घराच्या विक्रीसाठी 5 वर्षाची अट घातली आहे. तसेच अर्जदारांना डोमिसाईल प्रमाणपत्र देखील देणे बंधनकारक असणार आहे. तर प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य तत्वावर जी म्हाडाची घरे विकली जाणार आहेत त्याच्याबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.